न्यूटनचा सेकंड लॉ काय सांगतं, फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम. लिनियर मोमेंटम m into v. The force is directly proportional to rate of change of linear momentum. मी टाकलं ते कॅच पकडलं. इकडे बघा नीट लक्ष द्या. मी काय केलं, बॉलला सरळ सरळ इकडं फेकलं. कॅच पकडताना काय करायला मी बघा. ओके, मी असं टाकलं हे असं धरतो कॅच. सगळ्यात महत्वाचं मी टाकलं असं, कॅच असं पकडलं. म्हणजे मी काय केलं, हे इकडं फोर्स मला तिकडून फेकलं. समजा बॉलर एखादा बॅट्समनला कॅच घेतो, कॅच घेत असताना तो तिथंच थांबला ना तर ते कॅच पकडत नाही येत नाही, त्याला पकडता येत नाही, सोडून पडेल. ओके, त्याच्यामुळे कॅच हुकणं म्हणजे बघा इथं धडकलं ना, जर आपण ह्याला असं पाठीमागं खेचलो फोर्स सोबत आपल्या हाताचं सुद्धा काय झालं, मोमेंट झालं. ओके, मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाइम that is directly proportional to the force, and this